कैलासजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा किताब सागर याला बहाल करतोय। मैदानाच्या आत सामना सुरू होईल। डाकिवली विपक्ष अलखिवली। संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेब यांचा आमदार चषक सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो। वळूयात मैदानात सामना चालू आहे। वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली। फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच। पहिला चेंडू जर आपण पाहिला तर त्यावर मात्र गडी बाद झालेला आपल्याला दिसून आला। एक विकेट प्राप्त झाली होती 0 या सांघिक धावसंख्येवर महेशच्या रूपाने। आणि त्यानंतरचा हा दुसरा चेंडू दोन मिनिटं मॅच डॉट आहे ना। आज सेकंड बॉल ओके। दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 0 धावसंख्या। डाकिवली संघ यावेळेला मात्र स्टेप आउट केले। चेंडूवर प्रहार झालाय। चेंडूला दाखवले आसमान। व्हीआयपी डाईजला यावेळेला सलामी देणारा हा असेल उत्तुंग षटकार। सागरच्या बॅटमधनं आपण हा गडागाती प्रहार पाहिला। पहिले दोन चेंडू खऱ्या अर्थानं पक्षात दाखल झाले होते त्या अलखिवली संघाच्या, परंतु त्यानंतर डाकिवली संघाचा सागर अग्रेसिव्ह मोड। वन्स अगेन स्टेप आउट फुल टॉस बॉल भिरकवून दिलं यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये सीमा पार। बॅक टू बॅक सेकंड सिक्सर। इट्स नो बॉल नो प्लस 6 7 धावा। खराब गोलंदाज विलासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर धक्का देण्यामध्ये यशस्वी ठरला होता। विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला होता। त्यानंतर आपल्याला डॉट बॉल देखील पाहायला मिळाला, परंतु क्रमांक 3च्या चेंडूवर सागरनं प्रहार झाला आणि त्यानंतर नो बॉल त्यावर देखील प्रहार। षटकारांची हॅट्रिक साधली जाईल का यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये पाहायला मिळेल लाजवाब फटका। सागर नावाचं वादळ आता मैदानात शांत होण्याचं नाव घेत नाही आणि गोलंदाजाचा मात्र कर्पूस समाचार घेतला जातोय। धावांनी डाकिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा। या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संधी निर्माण झाली आहे आणि या सागर नावाच्या वाघाची शिकार करण्यात यश आलंय, ज्यानं मैदानाच्या आत घमासान युद्ध चालू केलं होतं। एक तुंबळ युद्ध पाहायला मिळत होतं। प्रत्येक चेंडूवर प्रहार होत होता। तुर्तास तरी परतावं लागेल माघारी सागर नावाच्या फलंदाजाला। चेंडूवर 5व्या चेंडूवर मात्र सागर माघारी परतताना दिसून येतो, ज्याच्या बॅटमधून आपण
सलग 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार पाहिला होता. 0 ही धावसंख्या होती पहिल्या 2 चेंडू नंतर, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूवर तब्बल 17 धावा वसूल झाल्यात. लाजवाब फलंदाजी सागरने केली होती आणि त्याला लवकर माघारी धाडणं हे मात्र गरजेचं होतं आणि ते काम बखूबी निभावलं गोलंदाज विलास यानं. विलासचं षटक जरी महागडं ठरलं असलं तरी 2 विकेट घेतल्यात. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस झाली. पंचांनी विलंब न लावता वाईटचा इशारा दिला. अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव डाकिवली संघाच्या धावा खात्यामध्ये ऍड होईल आणि वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 180 निकावर 8, 18 धावा. लास्ट बॉल वन्स अगेन सेम लाईन सेम लेंथ आणि त्याची दिशा देखील दशा होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सेकंड व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 19, 1 19 धावा. पहिल्या 2 चेंडू जे आपण पाहिले त्या पहिल्या 2 चेंडूंच्या यशानंतर मात्र अपयश वाटायला आलंय या गोलंदाजाच्या. वन्स अगेन सेम टू सेम लाईन सेम टू सेम लेंथ आणि त्याचा निकाल देखील तोच आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा परिणाम देखील तोच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 इन रो व्हाईट बॉल पाहायला मिळाले. सलग 3 व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातो. विकेट जरी गमावल्या असल्या तरी धावांचा ओघ आणि वेग कमालीचा. यावेळेला मात्र लॉफ्ट ड्राइव्ह क्षेत्ररक्षक तैनात. अपयशानंतर यशाचं दार खुललं जातं आणि तिसरा झटका डाकिवली संघाला. आम्ही पेश करतो संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान खजिनदार सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब, सल्लागार सन्माननीय कैलासजी मलावकर, संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे संपर्क प्रमुख सन्माननीय गणेशजी चौधरी, संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय जीवनजी जाधव साहेब तथा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सन्माननीय अशोकजी वागचौरे सर, त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान सदस्य दिनेश बंद्रे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि या सगळ्या मान्यवरांचं सुभाष इलेव्हन खानिवली आयोजित आमदार चषक सन 2022च्या या पहिल्या पर्वातल्या आजच्या दुसऱ्या दिवशी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक संपलंय. 3 गडी बाद झाले असले तरी 20 धावा मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव फलकावर लगावण्यात यश आले ते वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाला. विलासची गोलंदाजी समप्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेटच्या मोबदल्याचा जर विचार केला तर यशस्वी देखील म्हणता येईल, परंतु तब्बल 20 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी हे षटक महागडं आहे हे देखील त्याचं विश्लेषण करावं लागेल. बॉलिंग मार्कवर आपल्याला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल, तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स आलखिवली या संघाकडनं गोलंदाज रोशन. फर्स्ट बॉल ट्रॅकर बॉल होता, ब्रेकआउटचा प्रयत्न झाला. डिफाईन लेगच्या रीजन मध्ये चेंडू करतो ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक चेंडूचा करेल पाठलाग, परंतु चेंडू थांबणार नाही. मैदानाच्या आत सीमा पार हा असेल खणखणीत चौकार. आपण हा चौकार पाहिला. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एक वादळ उठवून गेला होता फलंदाज सागर, अगदी त्याच्याच फलंदाजी मधला फॉर्म आपल्या बॅट मध्ये उतरवताना दिसतोय सुदाम, कारण रोशनचं स्वागत अगदी पहिल्या चेंडूवर चौकाराने केलंय. संघाची धावसंख्या डाकिवली या वेळेला 24 24 धावा. या षटकातला पुढचा चेंडू सुदाम ऑन स्ट्राइक नाव. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आला नाही, कनेक्ट करता आला नाही. ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत क्षेत्ररक्षक फंबल होईल जसा धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल आणि दिरंगाई पंचांकडे केली जाते. अपील पंचांचं बोट आकाशात, गडी होईल धावबाद. बसेल चौथा झटका वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाला. सुदामच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर आपण चौकार पाहिला होता. त्या सुदामचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं, परंतु एक मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना सुदामला मात्र धावबादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये विसाव्याला परतावं लागतंय. एकीकडे विकेटचं पतन होतंय. बॅट्समन सागरनं जी सुरुवात करून दिली होती ती जर कायम ठेवायची होती तर पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं पुढच्या 8 ते 9 चेंडूंपर्यंत. मात्र ती बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दुसऱ्या चेंडू
चेंडूवर 25 या धावसंख्येवर चौथा झटका बसला तो डाकिवली संघाला. या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला फुल लाईनचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. वन्स अगेन मिडल ऑफ बॅट करणं जमत नाहीये आणि उग्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते मात्र वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाला. अलकिवली संघाच्या गोलंदाजांना देखील विचार करावा लागेल की ज्या पद्धतीनं विलासनं पहिलं षटक हाताळलं, 3 गडी जरी गमावले असतील, बाद करण्यात यश आलं असेल तरी 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे हे षटक भेदकरित्या हाताळावं लागेल. ट्रॅकर बॉल चेंडूवरची नजर मात्र सतत पाहायला मिळत नाहीये. तेज तर्रारता अनुभवायला मिळाली. भन्नाट वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजाला चकित करण्याचा कारनामा या वेळेला गोलंदाज रोशन कडनं होतोय. 4 चेंडू झालेत, केवळ 6 धावा खर्च केल्यात. लाजवाब बॉलिंगचं प्रदर्शन. या षटकाचा पुढचा चेंडू पंचांकडे अपील होतीये. पॅडवर आदळलेला चेंडू आणि या वेळेला पायचीच्या अपील मध्ये कोणत्याही प्रकारची कसूर नाही. बसेल 5वा झटका वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाला. पाच चेंडू केवळ 6 धावा रोशननं खर्च केला. म्हणजे विलासनं ज्या पहिल्या षटकामध्ये चुका केल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये, त्या चुकांची पुनरावृत्ती टाळली गेली. समोरच्या फलंदाजानं सुदामनं जरी चौकारानं स्वागत केलं असलं तरी त्यानंतर आपल्या लाईन लेंथ, आपली दिशा या पद्धतीत कोणत्याही प्रकारची चूक करताना गोलंदाज रोशन दिसून आला नाही. आणि दुसऱ्या षटकामध्ये परिपूर्ण कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं आहे गावदेवी स्पोर्ट्स अलकिवली या संघाकडनं. गोलंदाज रोशन याचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि आपल्याला स्ट्राईकला दिसेल बॅट्समन दिनेश, नॉन स्ट्राईकला अभिजित आणि बॉलिंग मार्कवर वन्स अगेन रोशन होईल सज्ज. खेळाडू कक्षातला खेळाडू आपण स्टेजवर बसायचं तिथे. लास्ट बॉल स्लो वन, सुंद गोलंदाजी. पॅडवर पुन्हा चेंडू आदळला गेला. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 27 धावा. पहिलं षटक 20 धावांचं विलासनं खर्च केलं होतं. तब्बल 3 विकेट मिळवल्या होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये रोशननं कमबॅक करताना 2 गडी देखील या षटकामध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. 1 धावबादच्या स्वरूपात आणि 1 विकेट पायचीच्या स्वरूपात. आणि केवळ 7 धावा खर्च केला. मित्रांनो, म्हणतात ना अपयश आलं म्हणून अपयशाच्या भीतीनं, पराभवाची कोणत्याही प्रकारची खुणगाठ मनाशी न बांधता ज्याला यशाच्या दिशेनं अविरतपणे चालता येतं त्याला मात्र यश आपल्या कवेत, आपल्या मिठीत आणि आपल्या मुठीत खऱ्या अर्थानं घेता येतं. आणि तेच काम रोशननं केलं. पहिलं षटक जरी महागडं ठरलं असेल, अपयश आलं असेल, तर दुसऱ्या षटकामध्ये संघाला पुनरागमन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मी ते करून देऊ शकतो. म्हणून प्रत्येक संघामध्ये गेम चेंजर असणं महत्वाचं असतो की जो खऱ्या अर्थानं बदलत्या वेळेला आणि बदलत्या खेळाला आपल्या परीनं आणि आपल्याला हवे त्या मार्गानं पाहिजे तिथं आपल्या संघाला तो नेऊन ठेवू शकतो, तो दिशा बदलू शकतो. आणि ते काम रोशन यानं केलं. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येईल गोलंदाज साईनाथ. स्ट्राईकला असेल बॅट्समन दिनेश. या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा आपल्याला संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थांबून येत होता त्यामुळे बॅट्समनला वाटलं की आपल्या रडार मध्ये आहे, परंतु बॅट स्विंग अँड बॅट स्पीड हे मात्र मिस झालं. परिणामस्वरूपी निर्धाव चेंडूने सुरुवात केली साईनाथ यानं. दुसरा चेंडू ट्रॅकर बॉल बेरकावून दिला डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. 1 बाउन्स सीमा पार चौकार. खेळाडूंना विनंती आहे की खुर्च्या आपल्यासाठीच आहेत. खुर्चीसाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. तुम्हाला मोफत खुर्च्या दिल्यात, त्याचा वापर करा. 2 चेंडू 4 धावा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूनं साईनाथनं सुरुवात केली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र दिनेशनं त्याला उत्तर दिलं आणि 4 धावा वसूल करत हा एक चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू
या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता बॅट्समनच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी या लाईनचा वापर केला जातो, परंतु ती जर सटीक पद्धतीवर पडला नाही चेंडू तर निश्चितपणाने तो स्वैर मारा होईल. वाईटच्या रूपात एक धाव, संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाईल ती 3-2, 3वर 2, 32 धावा. ह्या वेळेला पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू बेरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये, सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीनं हा पुल शॉट पाहायला मिळाला दिनेशच्या बॅटमधनं, निश्चितपणानं भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माची आठवण होते. कारण शॉर्ट पिच बॉल असतात, जेव्हा शॉर्ट ऑफ बॉलचे चेंडू असतात, आखूड टप्प्याचा चेंडू असतो, ट्रॅकर बॉल असतात, त्यावेळेला रोहित शर्माच्या बॅटमधनंच अशा प्रकारचे आपल्याला स्टँड अँड डिलिव्हर वाटणारे पुल शॉट खेळायला मिळतात. पॉवरफुल पुल करण्यामध्ये रोहित शर्माचं नाव अग्रेसर आहे आणि अगदी त्याच नजाकतीला कॉपीबुक स्टाईल हा फटका सजवला गेला बॅट्समन दिनेश याच्याकडनं आणि 6 धावा वसूल झाल्या. संघाची धावसंख्या धाव फलकावर 3-8, 3वर 8, 38 धावा. आणि साईनाथच्या देखील या गोलंदाजीमध्ये मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये सागरनं धावांचा पाऊस पाडला होता, या षटकामध्ये ते काम दिनेशच्या माध्यमातून होईल का? कारण एक चौकार आणि एक षटकार देखील दिनेशच्या बॅटमधनं या षटकामध्ये आपण पाहिलाय आणि साईनाथला बॅकफुटवर ढकलण्याचं काम फलंदाज दिनेश यानं परिपूर्ण केलेलं दिसून येत आहे. या षटकातला क्रमांक 4चा चेंडू वन्स अगेन साईनाथ ऑन बॉलिंग मार्क, स्ट्राईकला दिनेश. यावेळेला पुन्हा प्रार करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळलेला फटका अगदी कार्पेट चेंडू करतो, ट्रॅव्हल क्षेत्र तिथे आहे तैनात. एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र रिजेक्ट केला जाईल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली 39, 3वर 9, 39 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की एका बाजूने विकेटचं पतन होत आहे, गडी बाद होत आहेत, एका मागोमाग झटके बसत आहेत, पण हे सगळं जरी घडत असलं तरी वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाच्या फलंदाजांनी धावांच्या ओघावर आणि वेगावर कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय. पुन्हा ट्रॅकर बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँडिंग करेल. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली 40, 4वर 0, 40 धावा. लास्ट बॉल अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामधला आणि स्ट्राईकला येईल अभिजित. ज्या पद्धतीनं दिनेश स्ट्राईक लाईन, माफ करा, या वेळेला पुन्हा एक वार दिनेशच्या बॅटमधून वारंवार मोठा प्रहार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु शेवटचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर त्यावर ते वेल कनेक्ट करणं मात्र त्याला जमलं नाहीये, त्यामुळे तो असफल राहिला. ते प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला दिसून येतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली 41, 4वर 1, 41 धावा आणि अजूनही एक षटक मात्र शिल्लक असेल या पहिल्या डावातलं. ज्या पद्धतीने धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात, ज्या वेगानं या धावा उभारल्या गेल्यात वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाकडनं, निश्चितच कौतुक करावं लागेल प्रत्येक फलंदाजाचं. कारण सागरनं सुरुवात करून दिली, 16 या वैयक्तिक धावसंख्येवर सागर बाद झाला. 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं असताना मात्र त्यानंतर परशुराम आपल्याला लवकरच बाद झालेला पाहायला मिळाला होता, महेश देखील लवकरच आउट झालेला पाहायला मिळाला होता, सुधीरनं देखील कोणत्याही प्रकारची धावसंख्या उभारली नव्हती. सुदामच्या बॅटमधनं चौकाराला अभिजित आता मात्र साथ देताना दिसून येतोय, परंतु दिनेशनं एक चौकाराने एक षटकारानं या डावाच्या आक्रमकतेचं जे मूर्त स्वरूप होतं ते मात्र कायम ठेवण्याचं काम केलं. मित्रांनो, म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याही पेक्षा दुप्पट मेहनत ही मात्र तुम्हाला मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागत असते. क्षेत्र कोणतंही असं, आयुष्य असेल, खेळ असेल, करिअर असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सातत्यता महत्वाची असते. आपल्या कामगिरीमध्ये ज्याला कंटिन्युटी राखता येते, ज्याला सातत्य राखता येतं, त्याला आपला परफॉर्मन्स देखील दमदार ठेवता येतो आणि ज्याला आपली कामगिरी दमदार ठेवता येते ना त्याला मात्र यशाची गोडी देखील तितक्याच अगतिकतेने चाकता येते. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू पॅडवर जाऊन आदळला, पंचांकडे अपील केली फॉर द LBW म्हणजे पायचीच साठी, परंतु पंचांनी
इम्पॅक्ट ऑफ बॉल चेक केला आणि त्याचा परिणाम यावेळेला फलंदाज नाबाद ठरतोय. रामदास नावाच्या गोलंदाजानं निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे. पहिला तर ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळाला. सांगितलं गेलं फलंदाजाला की माझ्याकडे भेदकता आहे, माझ्या भात्यामध्ये अस्त्र आणि शस्त्र घेऊन मी फिरतोय. या षटकातला पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल भिरकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. चेंडू निघून गेलाय डिफाईन लेगच्या रिजन मध्ये. हा येईल खणखणीत चौकार. काहीपेक्षा कणभर अधिक करण्याचा प्रयत्न दिनेश याचा. दिनेशची बॅट मैदानाच्या आत मात्र आगोगताना. यावेळेला स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस, मिस टायमिंग शॉट. पुन्हा एक बार जजमेंट घेणं काही जमत नाही. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. या दोन धावांनी वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली. या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 47-47, 4 7, 47 धावा. आणि अजूनही या डावातले शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. स्ट्राईकला असेल दिनेश. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आणि त्याबरोबर सिंगल आणि डबलनं आपल्या धावसंख्येला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम, महत्वपूर्ण भूमिका या दिनेश नावाच्या फलंदाजानं मैदानाच्या आत डाकिवली संघाकडनं प्रदर्शित केली आहे. यावेळेला मात्र काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या नादामध्ये चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईटच्या रूपात, अतिरिक्त स्वरूपात आणखी एका धावेची भर वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाच्या धावखात्यात. आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 48, 4 8, 48 धावा. धावांचा डोंगर उभारण्याच्या दिशेनं डाकिवली संघानं वाटचाल केली आहे. तब्बल 5 गडी जरी गमावले असले तरी धावसंख्येचा वेग मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एक बार चुकी दबाव जाणवतोय. यष्टीरक्षकाकडनं देखील चुकी होईल, परंतु लेग स्लिपचा जो फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर डळू दिली नाही आणि चित्त्याच्या वेगानं त्या चेंडूच्या मध्ये बाउंड्री पर्यंतचा प्रवास रोखण्याची कामगिरी मात्र त्यानं बजावली. आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल, ती देखील अतिरिक्त स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 49-49, 4 9, 49 धावा. बॅक टू वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. या षटकातला पुढचा चेंडू सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. त्याला फ्लिक केलं गेलं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय, दिरंगाई झाली. तुमच्याकडनं चुकी झाली की त्या चुकीचा फायदा उठवण्यासाठी फलंदाज मात्र मैदानात अतिशय दक्षतेनं तत्पर असतात आणि त्याचंच आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. या एकूण 2 धावा, 2 धावांनी वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाचं अर्धशतक देखील साजरं होत आहे. कारण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 51, 5 1, 51 धावा. आणि अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक. ट्रॅकर बॉल बेरकावून दिलाय, मात्र टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि दिनेश नावाचं वादळ अगदी शेवटच्या क्षणाला परतेल माघारी. संपलाय त्याचा खेळ. आता मात्र स्ट्राईकला अभिजित आणि नॉन स्ट्राईकला सूरज. पुढचा चेंडू हा वेळेला प्राण करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला. डाव समाप्त झालाय 51 या धावसंख्येवर, कारण षटक 4 मात्र झाली आहेत पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 51 आणि समोर उभ्या असणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली या संघासाठी 24 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान केलं उभं. म्हणजेच या 52 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर 13.00च्या सरासरीनं गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली या संघाला मात्र या धावा उभ्या कराव्या लागतील. तुर्तास आपण वळूयात अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावर, जिथे अनेक मान्यवर यावेळेला आपल्याला स्थानापन्न झालेले पाहायला मिळतील. त्या मान्यवरांचा सत्कार करण्याची जबाबदारी स्वतः या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक मंडळ यावेळेला पार पडताना दिसून येईल. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुभाषजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या या स्पर्धेच्या वतीनं एकनाथजी घाटाळ साहेब यांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेब.
त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान खजिनदार प्रमोदजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं गुरुनाथजी जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान खजिनदार सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान सल्लागार सन्माननीय कैलासजी मलावकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विश्वासजी केशव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कैलासजी मलावकर सल्लागार संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांचं मात्र यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. त्याचबरोबर व्यासपीठावर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे संपर्क प्रमुख सन्माननीय गणेशजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संजयजी डमाळे यांना विनंती करतो की व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपण आपल्या शुभ हस्ते गणेशजी चौधरी संपर्क प्रमुख संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांचा मात्र यथोचित सन्मान आणि स्वागत आपण पार पाडावं. त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष जीवनजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संतोष केशव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्यवस्थापन समितीच्या वतीनं संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष जीवन जाधव यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे अशोकजी वागचौरे सर, त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सदस्य दिनेशजी वंद्रे साहेब मैदानाच्या आत यावेळेला पहिल्या चेंडूवर मात्र फुल पॉवरफुल चेंडू निघून गेला डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये सीमा पार चौकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 5 धावा अलकिवली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतील. लाजवाब फलंदाजी सुरुवातीला 52 धावांचं लक्ष्य, त्या लक्ष्याचा पाठलाग ट्रॅकर बॉल उकळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला मात्र संधी निर्माण झाली होती, ती संधी गमावली आहे. 3 चेंडू केवळ आणि केवळ 5 धावा. पहिल्या चेंडूवर परशुरामच्या चौकार आला बॅट्समन रोशनच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर एक सिंगल आणि नंतर डॉट बॉल. लाजवाब बॉलिंग या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा ट्रॅकर बॉल बिरकावून दिलाय डिफाईन लेगच्या रीजन मध्ये, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार खणखणीत चौकार. चार चेंडू आणि या चौकारानिशी अलकिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 9 धावा. या पद्धतीनं तुम्हाला हाणामारी करावी लागेल, या पद्धतीनं आक्रमण चढवावं लागेल, या पद्धतीनं हल्ला मात्र बोलावा लागेल. कारण 24 चेंडू आणि 52 धावा प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी राखणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जितक्या जास्तीत जास्त धावा जमवाल, जितक्या जास्तीत जास्त धावा तुम्ही धावफलकावर लगावण्यात यशस्वी ठराल, तितकं मात्र तुम्हाला तुमच्या संघाला पुढच्या येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं
तेव्हा मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्या धावांची सरासरी कमी करू शकता. आपल्या स्वतःच्या संघावरचं असलेलं दडपण मात्र, ज्याला प्रेशर म्हणतो, ते प्रेशर मात्र रिलीज करू शकता. 9 धावा धाव फलकावर. रोशनच्या बॅटमध्ये एक चौकार आणि या वेळेला आपण पाहिलं की जगदीशच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला. परशुराम नक्कीच प्राणाने दबावात आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय, मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चुकलं. एक धाव धावून निघेल पूर्ण. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का, तर नाही. केवळ 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल त्या अलकिवली या संघाला. या 2 धावांनी अलकिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे. 1-1-11 एकावर 1 11 धावा. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतला आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ विपक्ष आई गावदेवी किरवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा. या वेळेला जबरदस्त प्रहार आपण बघतोय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होईल, चेंडू निघून जाईल, सीमा पार, धावा मिळतील 4. आलाय चौकार. किरवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेच साठी यायचंय. आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ आणि आईगावदेवी स्पोर्ट्स किरवली. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. समीकरण आता बदललं जाईल. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. ती मात्र अलकिवली संघाला विजयासाठी. 18 चेंडू आणि 37 धावा. सुरुवात तर उत्तम झाली. आक्रमकरित्या हल्ला बोलला गेला. रोशन आणि जगदीश यांची अभेद्य भागीदारी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज परशुराम याचा घेतलेला खरपूस समाचार. निश्चितपणानं आत्मविश्वासाचा एक पूरक आणि पोषक वातावरण या वेळेला गावदेवी स्पोर्ट्स अलकिवली या संघाकरता तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवर असेल दिनेश, ज्याच्या बॅटमधनं आपण धावांचा पाऊस पाहिला होता. तो दिनेश गोलंदाजीमधनं मात्र कोणती कमाल करेल. स्ट्राईकला पाहायला मिळेल बॅट्समन रोशन, ज्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये आपण एक चौकार पाहिलाय. 15 धावा धाव फलकावर. समीकरण मात्र आता उरलंय 18 चेंडू आणि 37 धावांचं. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस. स्टँड अँड डिलिव्हर. मॅसिव्ह स्मॅश. बिग 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 6 षटकार. संख्या होतीये 2-1-21. 2 1 21 धावा. जगदीशच्या रोशनच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला होता. यावेळेला उकरण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. फंबल होईल. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगवान थ्रो आणि यावेळेला धावबाद. स्वतःहून आत्महत्या करणं कशाला म्हणतात तर ते याला. सगळं काही अलबेल चालू असताना स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर घातलाय घाव. संपतोय फलंदाजाचा. इथे मात्र डाव. आपल्याला पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज रोशन, ज्याच्या बॅटमधनं आपण एक खणखणीत चौकार पाहिला होता, एक षटकार पाहिला होता. या डावामध्ये पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं होतं. अभेद्य भागीदारी तोडणं गरजेचं होतं. तिला तडा नेणं गरजेचं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 22. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 10 चेंडू, माफ करा, 16 चेंडू आणि विजयाकरता आता मात्र आवश्यक असतील त्या 30 धावा. 16 चेंडू आणि 30 धावा. या षटकातला दिनेश याचा पुढचा चेंडू. स्ट्राईकला असेल आकाश. पहिल्या चेंडूवर आकाशनं मात्र चेंडूला आसमान दाखवलंय. आबाळाशी बातचीत करणारा फटका. चेंडू गेलाय सीमा पार आणि हा मिळालाय षटकार. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2-28. 2 8 28 धावा. विकेटचं पतन होत असलं तरी गोलंदाजांचा समाचार घेण्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची कसूर सोडली जात नाहीये त्या अलकिवली संघाकडनं. खेळपट्टी यावेळेला बॅट्समनला पुरेपूर साथ दिली जाते, परंतु गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरली जाते. खेळपट्टी पाहूया.
या वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता ऑप्स्टिकच्या बाहेरच्या लाईनला जवाब गोलंदाजी अवे फ्रॉम बॉडी शरीर यष्टीपासून दूर खेळवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला असं म्हणतात की तुमच्या समोर आव्हान जितकं कठीण असेल ना तितकं मात्र त्या आव्हानाच्या विरुद्ध संघर्ष करण्यामध्ये एक वेगळी मजा प्राप्त होत असते. जितकी वादळ जास्त तितकं मात्र रस्त्यावर चालणारा थरार अनुभव देखील मजेदार असतो. लो फुल टॉस बीर कवून दिलं या वेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु योग्य वेळी कॉल रिजेक्ट केला गेला आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली या संघाला. एका धावेनं अलखिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2929 दोनावर 9 29 धावा आणि या षटकातला असेल शेवटचा चेंडू जो टाकण्यासाठी सज्ज होईल. पुन्हा एक बार दिनेश स्ट्राईकला असेल बॅट्समन जगदीशची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला कव्हर ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात फंबल होईल चुकी होईल दिरंगाई होईल आणि त्याचा फायदा मात्र 2 धावांमध्ये रूपांतरित होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 31 तीनावर 1 31 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल. विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.50च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली संघाला. आणि कुठेतरी विचार करावा लागेल वीर हनुमान स्पोर्ट्स डाकिवली संघाच्या गोलंदाजांना की पहिलं षटक ज्या वेळेला गोलंदाज परशुरामनं हाताळलं त्यानं 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर परशुरामच्या षटकाला बॅकअप देण्यासाठी दिनेशला पाचारित केलं. त्याने आणखी एक धाव एक्स्ट्रा देत तब्बल 16 धावा दिल्या. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला गेलाय कर्पूस समाचार घेतला गेलाय. दुलाई झाली पिटाई झाली मार खाल्लाय सपाटून मार खाल्लाय. अशा वेळेला तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजावर जबाबदारी आहे की ज्या 12 चेंडूमध्ये 21 धावा आहेत ना तर जास्तीत जास्त धावा शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कशा उरल्या जातील कशा राहिल्या जातील कशा राखल्या जातील या उद्दिष्टानं हे प्लॅनिंग डोक्यात ठेवून खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवावा लागेल. कारण समीकरण वेगळं आहे. समीकरण आहे 12 चेंडू आणि 21 धावांचं. स्ट्राईकला पाहायला मिळेल आकाश. ज्या आकाशनं खेळपट्टीवर उतरल्याबरोबर आपल्या पहिल्या चेंडूवर षटकारानं आगाज केली षटकारानं यलगार केला. गोलंदाजाला दाखवून दिलं आपल्या बाहूंमधली ताकद आपल्या फलंदाजी मधली डेप्थ. 12 चेंडू 21 धावा. बॉलिंग मार्कवर सुधीर. फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वार झालाय गोलंदाज आणि दमखम दाखवतोय हिम्मत दाखवतोय. माहित आहे येणारा प्रत्येक डॉट बॉल आपल्या संघाला भक्कम स्थितीमध्ये उभा करेल आणि समोरच्या संघावरचं दडपण वाढवण्यासाठी येणारा प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा ठरणार आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज सुधीर यानं. समीकरण मात्र बदललं गेलंय. 11 चेंडू आणि 21 धावा. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डिफाईन लेक्चर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनेल. चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4 कारण हा आलाय संघर्षमय चौकार. आणि या चौकारातनं संघाची धावसंख्या देखील आपल्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल हॅलो हॅलो 35 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू सुधीर याचा. आपल्याला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळतं. बेधक गोलंदाजी वेगावर स्वार होऊन फलंदाजांना अचंबित करण्याचा प्रयत्न यावेळेला यशस्वी होतोय गोलंदाज सुधीर याचा. 35 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयासाठी 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ती मात्र अलखिवली या संघाला. 9 चेंडू आणि 17 धावा. या षटकातला पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन. पंचांचा वाईटचा इशारा येईल. ज्या वेळेला तुमच्याकडे उरवायला वाचवायला कमी असतो त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका करणं मला तरी असं वाटतं की स्वतःहून संघाला संकटाच्या खाईत ढकलण्यासारखं आहे. अतिरिक्त स्वरूपात एक धाव संघाची धावसंख्या 36 3 6 36 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस बॉल बीर काऊन दिलाय. चेंडूचा झालाय लिंबू. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. सहा धावांनी
अलखिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 4-42, 4वर 2, 42 धावा. समीकरण आता बदललं जाईल. विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोशन, जगदीश आणि आता मैदानाच्या आत स्वतःच्या नावाचं वादळ वलय निर्माण करणारा फलंदाज आकाश. आकाश मात्र यावेळेला आकाशाशी हितगुज साधताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकाचा पुढचा चेंडू आकाश स्ट्राईकला. यावेळेला पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय फाईन ला. क्षेत्रक्षतीने मात्र ताईना चुका 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 आणि विजयापासून मुका. हे मात्र सूत्र चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. पाहिला मिळेल 4-6, 4वर 6, 46 धावाने केवळ 6 धावांनी दूर असेल अलखिवली संघ विजयापासून. अकूट टप्प्याचा चेंडू आणि हा आकाशच्या बॅट मधनं विजयी प्रहार करणाराय 6 धावांचा षटकार. पेटावर वळतोय जिथे मात्र उपस्थित असतील संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सल्लागार सन्माननीय रवींद्रजी जाधव सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुभाषजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सल्लागार सन्माननीय रवींद्र जाधव सरांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. लाजबाब मॅच आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळाली. अलखिवली आणि डाकिवली 52 धावा धाव फलकावर लगावल्याच्या 52 धावांचा टार्गेट चेस करताना देखील कुठल्याही प्रकारची आपल्याला कसर पाहायला मिळाली नाही. कारण 24 चेंडूंमधलं हे लक्ष केवळ आणि केवळ 18 चेंडूंमध्ये पूर्ण केलं ते गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली संघाच्या फलंदाजाने. लाजबाब कामगिरी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय 9 चेंडूमध्ये 27 धावांची आक्रमक वादळी विस्फोटक फलंदाजी खेळी करणारा बॅट्समन आकाश मॅन फ्रॉम अलखिवली ठरतो या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. चला आकाश आपण लगेच स्टेजवर यायचंय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सदस्य सन्माननीय दिनेशजी बंद्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी व्यवस्थापन समितीच्या वतीनं